नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, मी कालच परिवहन खात्यातल्या बनवा-बनवी संबंधाने एक व्हिडिओ केला होता. त्याचीच पुढची कडी या व्हिडिओत देखील मी आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे की परिवहन खात्यातले तमाम अधिकारी परिवहन मंत्र्यांसहित कसे सर्वसामान्य जनांना आणि खुद्द शासनाला फसवता, विश्वासघात करता. ते कशासाठी? भ्रष्टाचार करण्यासाठी. तर मित्रांनो, कान देऊन ऐका. हे जे रस्त्यावर अपघात होता त्याला बहुतांशी ओव्हरवेट म्हणजे अधिक वजन वाहून नेणारे जे मोठाले ट्राले ट्रक्स असतात हे कारणीभूत आहेत. अशा संबंधाने गेल्या अनेक वर्षापासून ओरड सुरू होती, परंतु कोणालाही ते थांबवायची इच्छा नव्हती. मग झालं काय, नागपूरचे एक वाहतूक योगसकदार आहे श्री परमजीत सिंग कलसी यांनी या अनुषंगाने 2016 मध्ये नागपूरच्या खंडपीठात एक रिट पिटिशन फाईल केलं आणि त्याच्यावर बराच उहापोह झाला. मला वाटतं 3-3.5 वर्ष त्याच्यावर सगळी चर्चा चरवणे झाली उच्च न्यायालयामध्ये. आणि 2019च्या सुमारास सन्माननीय उच्च न्यायालयाने एक असा आदेश दिला की हे जितके ओव्हरवेट वाहनं तुम्ही पकडता किंवा हे तुम्हाला आढळून येता यांच्यावर तात्काळ FIR करा. हा माल वाहून नेणारा, तो ट्रक चालक, मालक, मालधनी असे 6-7 घटकांवर FIR जर तुम्ही केल्या तर याच्या पुढे ही अशी प्रॅक्टिस बंद होईल ज्याच्याने रस्त्यांचं नुकसान होतं, रस्ते खराब होतात, बरं जीवितहानी देखील होते. तर असा उच्च न्यायालयाने निर्णय दिला. हे राज्य शासन पहा, म्हणजे तत्कालीन परिवहन खातं पहा, त्या निर्णयाच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टात पोहोचले. सुप्रीम कोर्टाने यांना तेच सांगितलं की तुम्हाला FIR दाखलच करावी लागेल. आणि सुप्रीम कोर्टाने असे निरीक्षण नोंदवलं की हे तुमच्या राज्याचा हा प्रश्न आहे, त्यामुळे उच्च न्यायालयात तुम्ही जा, त्यांच्याकडे दाद मागा. मग या तमाम हरामखोरांनी उच्च न्यायालयात न जाता, त्यांना माहिती आपली दाल शिजणार नाही इथं, तसा एक शासन निर्णय काढला की आपण आजपर्यंत जे अतिरिक्त भार वाहून नेणाऱ्या ट्रकांवर जे आपण दंड वगैरे लावत होतो, इन ॲडिशन टू दॅट त्याच्यासह त्यांच्यावर FIR करा जवळपासच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्या GRचा मी खूप पाठपुरावा केल्यामुळे तत्कालीन परिवहन आयुक्त होते श्रीमान शेखर चन्ने साहेब, त्यांनी तसं एक परिपत्रकच काढलं आणि त्या परिपत्रकात त्यांनी सगळे संदर्भ दिले, उच्च न्यायालयाचा निकाल आणि राज्य शासनाचा तो GR. आणि त्यांनी सगळ्या अटीयोजना लिहिलं की याच्या पुढे असे जर वाहनं तुमच्या निदर्शनास आले, सापडले, पकडले तर त्यांच्यावर पूर्वीची जी कारवाई करत होते त्याच्या सहित FIR देखील दाखल करा. आता मुद्दा असा आहे, आता माझ्याकडे हा कमीत कमी 100-1 पानांचा गठ्ठा आहे. हा संबंध महाराष्ट्रातल्या RTO अधिकाऱ्यांनी मला पाठवला आहे माझ्या मागणीनुसार. त्यात कोणाही RTO कार्यालयाने, अधिकाऱ्याने हे जे वाहनं पकडलेत, अतिरिक्त भार वाहून नेणारे ओव्हरलोडेड वाहनं, यांना पकडले, यांच्याकडनं पैसे वसूल केले, म्हणजे तो दंड घेतला, पण कोणावरच FIR केली नाही. इतकी बदमाशी. ती FIR का केली नाही? तर ती FIR न करण्याचे म्हणून हे सगळे जे RTO आहेत हे पैसे घेतात. म्हणजे चांदा ते बांदा, अगदी नांदेड ते नंदुरबार यांचा दर ठरलेला आहे. अशी जर गाडी सापडली तर त्या गाडीकडनं 20-25 हजार रुपये घ्यायचे, त्याच्याकडनं फक्त दंड वसूल करायचा आणि ती गाडी तशीच मार्गस्थ करायची. म्हणजे पुढे जाऊन त्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? आणि या विरोधात मी गेल्या सुमारे 2-3 वर्षापासून लढतो आहे. मी परिवहन आयुक्तांना सांगून झालं, सचिवांना सांगून झालं, मंत्री महोदयांना सांगून झालं, पण हे सगळे भ्रष्टाचारी आणि लालची असल्यामुळे कोणीही याच्या विरोधात कारवाई करायला तयार नाही. हे आता स्पष्ट दिसतंय. हा जो माझ्याकडे संबंध महाराष्ट्रातल्या RTOनी जी मला मागितल्याप्रमाणे माहिती पाठवली होती, 50 गाड्या पकडल्या, एकही FIR नाही, 100 गाड्या पकडल्या, एकही FIR नाही. अरे राज्य शासन काय फक्त दंड वसूल करण्यासाठी निर्माण झालं आहे का? हे जनतेची काळजी कोण घेईल? पण भ्रष्टाचाराच्या नादात हे कुणीच
उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत नाही, म्हणजे थेट उच्च न्यायालयाचा अवमान होतोय, हे देखील मी निदर्शनास यांच्या आणून दिलं. पण हे पैसे खाण्याच्या नादात यांच्यावर कारवाईच होत नाही. मित्रांनो, याच अनुषंगाने अजून पुढे मी काय केलं त्याची देखील माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओत देतो. तुर्तास वेळेचं बंधन असल्यामुळे इथेच थांबतो. आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.